कोकण रेल्वे महामंडळ येत्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास रोल ऑन रोल ऑफ रोरोची सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे। ही सेवा कार वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती KRCLचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी बेलापूर, नवी मुंबई येथील मुख्यालयात पत्रकार परिषदेत दिली। झा यांनी स्पष्ट केले की जर किमान 40 कार्स एका वेळी वाहतूक करण्यासाठी उपलब्ध झाल्या तर आम्ही ही विशेष सेवा नक्की सुरू करू। कोकण रेल्वेची रोरो सेवा प्रामुख्याने ट्रक वाहतुकीसाठी वापरली जाते, जिथे वाहन चालकही स्वतःच्या वाहनासोबत प्रवास करू शकतो। मात्र कार वाहतुकीसाठी रोरो सेवा यापूर्वी सुरू करण्यात आलेली नव्हती। मला कल्पनाच नव्हती की लोकांना त्यांची महागडी कार 750 किलोमीटर दूर नेण्याची गरज भासते, असे झा म्हणाले। कार वाहतुकीसाठी विशिष्ट डब्यात बदल करावे लागतील, हे त्यांनी मान्य केले असून या गणपतीत विशेष ट्रेन जाहीर करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। झा यांनी दिलेल्या माहितीनुसार 2023-2024 या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेने 301 कोटींचा नफा कमावला आहे। कोविड काळातील 2 वर्षे वगळता महामंडळ सातत्याने नफ्यात आहे। मागील 15 महिन्यात महामंडळाने 3150 कोटींचे प्रकल्प निविदेद्वारे मिळवले असून सध्या 4087 कोटींचे प्रकल्प कार्यान्वित आहेत। या वर्षात 15,000 कोटींचे नवीन ऑर्डर्स मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते साध्य होईल, असे झा यांनी सांगितले। प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म विस्तार, फुट ओव्हर ब्रिज, रिटायरिंग रूम्स अशा विविध सुविधा निर्माण करण्यासाठी 125 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे। महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने 11 स्थानकांच्या विकासासाठी 99 कोटी खर्च केले आहेत।